नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये सुरुवातीला बातमी आपण पुणे धानोरी इथनं बघणार आहोत. पुणे धानोरी पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे. शिवभोजन थाळीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाकडून म्हणजे सीएम कार्यालयाकडून त्याची दखल घेतली गेली आहे. औरंगाबादचा सुद्धा जो कार्यक्रम आम्ही दाखवला होता, औरंगाबादमध्ये कसं नशेबाजांचं प्रकरण वाढलेलं आहे त्याचाही इम्पॅक्ट आलेला आहे. शिवभोजनाच्या थाळ्या शौचालयात धुतल्या जात होत्या. या बातमीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली गेली आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातले अहवाल मागवले गेलेत. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसलेला आहे. तेच पण आणि आजच्या चौकशीचे व्हिडिओ पण कॅमेरा चित्रफित वगैरे सगळे भयानक उपलब्ध होणार आहे. सद्यस्थिती माझ्याकडे एक सिंगल पेज हा अहवाल आहे. अजून त्यांचे व्हिडिओ यायचे आहे. त्यानंतर त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेता येईल. पण हे निश्चित आहे की ज्या अर्थी हे संडासच्या ठिकाणी जर हा अशा प्रकारचा जर धुणी भांडी करण्याचा जो प्रयोग होत होता, हे निश्चितपणे आक्षेपार्ह आहे आणि कारवाई निश्चितपणे केली जाईल. आरोग्याची हेळसांड जर होत असेल तर अशा ह्या शिवभोजन केंद्रावर निश्चित शासनाने कारवाई केली पाहिजे. शासनाला जे अभिप्रेत आहे की गोरगरिबांना भोजन चांगलं आणि सुंदर मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. परंतु या प्रकारे जर समजा कोणत्याही पक्षाचे जर समजा लोक असतील, कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्याची हैगे न करता त्यांच्यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. आपण ही बातमी बघत होतो. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव इथं शिवभोजन थाळी केंद्र, तिथे भयान आणि गलिच्छ प्रकार सुरू होता. या सगळ्याविषयी न्यूज 18 लोकमतने आवाज उठवला. आमचे प्रतिनिधी भास्कर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. भास्कर, हा सगळा काय प्रकारे न्यूज 18 लोकमतने याचा पाठपुरावा केल्यावर आणि ही बातमी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं त्याची दखल घेतलेली आहे, खूप मोठी बाब आहे. खरं आहे की काल ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यानंतर न्यूज 18 लोकमतने हा सर्व विषय लावून धरलेला आणि या संदर्भात जे अधिकारी आपण त्यांना त्या ठिकाणी जाब विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. मात्र हा जो प्रकार अतिशय गंभीर असा प्रकार आहे आणि या अशाच प्रकारे 2021 मध्ये अशा प्रकारची सप्टेंबरमध्ये एक तक्रार सुद्धा झाली होती. मात्र त्यावेळेस प्रशासनानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि त्यामुळेच ह्या ज्या संचालिका आहे यांची मनसुबे वाढले आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार झालेला आहे. जो प्रकार झालेला हा कोणीही सहन करणार नाही. राज्य सरकारची जी ही योजना आहे ही गरीब लोकांसाठी योजना आहे, जेणेकरून गरिबांना त्यांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळायला पाहिजे शहरामध्ये, त्यासाठी ही सुरू करण्यात आलं होतं. मात्र या संपूर्ण आता फज्जा उडाल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत यवतमाळचे पुरवठा अधिकारी आहेत, ज्यांनी हे संपूर्ण प्रकरण हाताळलेलं आहे. आता नेमकी काय स्थिती आहे, कशा पद्धतीनं प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत आहे हे आपण त्यांना विचारूया. सर, मला एक सांगा की एकंदरीत काय सांगाल तुम्ही या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? महागाव येथील शिवभोजन केंद्रामध्ये लाभार्थ्यांना देण्यात येणारे जे प्लेट्स वगैरे आहेत त्यांची शौचालयामध्ये स्वच्छ केली जातात अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली होती. शासनाकडून सुद्धा त्या संदर्भामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचं आज पत्र प्राप्त झालं. त्या अनुषंगाने तालुकाच्या टीमकडून त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि हा प्रकार खरा असल्याचं आढळून आलेला आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या आज तात्काळ प्रभावाने आम्ही त्यांचा परवाना रद्द करीत आहोत. सुवर्ण, एकंदरीत आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतनं हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं त्यावेळेस प्रशासनाला खळबळून जाग आली आणि आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. तशा प्रकारचे आदेश या ठिकाणी येऊन धडकलेले आहेत आणि त्यानंतर आता हे जे केंद्र आहे हे केंद्र बंद करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेना असो, भाजपा असो किंवा मग इतर कुठलेही राजकीय पक्ष असो, खरं तर हा जो मुद्दा आहे हा पोटाच्या संदर्भातला मुद्दा आहे, जो गरिबांना जो लागू होत आहे त्या संदर्भातला मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येकाने समोर येऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे. मात्र राजकीय जे पुढारी आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही पुढे येताना दिसत नाहीये. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी या संदर्भात पाठपुरावा केला आणि ही गोष्ट उघडकीस आली. याच्याविषयी आपल्याला माहिती कशी मिळाली? आपण हे कसं काय समोर आणलं, उजेडात आणलं? अत्यंत गलिच्छ हा प्रकार आहे आणि अक्षरशः आरोग्याशी खेळ आहे हा सर्वसामान्यांच्या.
सुवर्ण, खरं तर महागाव म्हटल्यानंतर एक तालुक्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्या म्हणजे न्यूज 18 लोकमतवर विश्वास असलेले कितीतरी लोक आहे आणि त्यांच्याचपैकी एकाने हा जो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे दिलेला आहे आणि तो आपण आपल्याकडे दिला म्हणजे त्यांचा आपल्या चॅनलच्या संदर्भात एक त्यांच्यामध्ये विश्वासार्हता होती आणि त्यामुळेच हा व्हिडिओ पहिल्यांदा आपल्यापर्यंत आला आणि आपण तो लावून धरलेला आहे. एकंदरीतच हा जो गलिच्छ प्रकार होता ते दुसरीकडे सुद्धा दाखवू शकले असते, मात्र त्यांना सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतला दाखवण्याची त्यांची मानसिकता होती. त्या पद्धतीने न्यूज 18 लोकमतने सुद्धा त्या संपूर्ण प्रकरणाला त्यांची जी मागणी होती की त्यांची जी सत्यता बाहेर यायला पाहिजे होती त्या संदर्भात न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे न्यूज 18 लोकमत आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झालंय या बातमीच्या माध्यमातून. धन्यवाद भास्कर, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. हे जे महागावचं केंद्र आहे शिवभोजन थाळीचं, त्यावर कारवाई केली जाणार आहे. आपल्याबरोबर थेट पुरवठा अधिकारी होते ज्यांनी ही माहिती दिली. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. पुढची बातमी उस्मानाबाद मधून आहे. पोषण आहारासंदर्भातली बातमी आहे. उस्मानाबाद मध्ये पोषण आहारात खिचडीत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उमरगा तालुक्यातील पैटसावंगी या शाळेत हा प्रकार घडलाय. यात 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या, मळमळ होऊ लागली. त्यांच्यावर सास्तुरसा या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पोषण आहारात नेमकी पाल आली कशी असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होणार हाही मोठा प्रश्न आहे. पण फक्त पहिल्यांदाच असा प्रकार घडलाय असं नाही. याआधी महाराष्ट्रातल्या शालेय पोषण आहार जिथे जिथे दिला जातो, वितरित केला जातो, त्यातल्या अनेक केंद्रांवर असे प्रकार बघायला मिळालेत. झुरळ सापडणं, पाली सापडणं, अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न पोषण आहारात दिलं जाणं, ही खरोखर म्हणजे लहान मुलांच्या जीवाशी खेळ आहे. हेळसांड सुरू आहे. प्रशासनाचं लक्ष नाही का असे प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आले आहेत. पोषण आहार हा तर लहान मुलांना दिला जातो आणि त्यावर किती मोठ्या पद्धतीने सरकार चांगलं काम करताय असं दाखवतो सुद्धा. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ उस्मानाबादहून आपल्या सोबत आहेत. बालाजी, पोषण आहारात पाल सापडणं, झुरळ सापडणं किंवा अळ्या सापडणं हे प्रकार काही पहिल्यांदा नाही घडलेत. अनेकदा याआधी शालेय पोषण आहाराबाबत हा प्रकार घडलाय. या उस्मानाबाद मधल्या घटनेविषयी काय सांगाल? सुवर्ण, एकूण जर म्हणलं मगाशी जसं तू म्हणल्यासारखं की लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, तर निश्चितच कुठेतरी ज्या पद्धतीनं शालेय पोषण आहाराच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत. एक तर शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जात दिला जातो, त्याच्यामध्ये कधी झुरळ कधी पाली असं सापडणं नेहमीच आहे. मात्र यावर सुद्धा प्रशासनाला किंवा तिथल्या स्थानिक शालेय समितीला असेल थोडंसं सुद्धा त्याची जाण नाही किंवा त्यातलं उमजत नाही का हे काही कळलं नाही गेलं. हा जो कालचा प्रकार आहे तो अतिशय तसाच गंभीर प्रकार आहे. जर सकाळचा शालेय पोषण आहार तुम्ही जर व्यवस्थित 10 वाजता देत असाल आणि तो जर काळजीपूर्वक देत असाल, ज्या शाळेत 162 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्या बाबतीत तुम्ही जीवाशी खेळ करताय का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि हा सगळा प्रकार काल त्यांनी दिल्यानंतर दुपारी ज्यावेळेस या शालेय पोषण आहाराचा त्रास त्या विद्यार्थ्यांना व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या, तेव्हा हे विद्यार्थी कुठेतरी ऍडमिट करण्यास सुद्धा मोठी धावपळ करावी लागली. त्यानंतर ऍडमिट केल्यानंतर रात्री डॉक्टरच्या निगराणीमध्ये या मुलांना ठेवण्यात आलं. रात्री त्यांना घरी सोडण्यात आलंय. मात्र आता मुलं जरी उपचारानंतर बरी झाली असली, यात दोषी कोण आहे, कुणाच्या चुकीमुळे झालं आणि प्रशासन काय कारवाई करतं आणि नुसतंच कारवाई करून थांबतं का, पुढे ह्या घटना घडू नये याची सुद्धा काळजी घेतं, हे बघणं गरजेचं आहे. सुवर्णा, नक्की कठोर कारवाई व्हायला हवी आणि यापुढे असं होणार नाही हेही बघायला हवं. पण अजून या सगळ्या प्रकरणांमध्ये जेव्हा ही वारंवार प्रकरणं समोर येतात तेव्हा असं टोकाचंही बोलावं लागतं की हा शालेय पोषण आहार तिथल्या शिक्षकांना, लोकप्रतिनिधींना सुद्धा दिला जायला हवा. अगदी रोज नाही पण महिन्यातनं काही दिवस तरी त्यांना तो खायला दिला जायला हवा, जेणेकरून त्याची प्रत, त्याचा स्तर हा चांगला होईल असं म्हणावं लागतंय, खेदानं म्हणावं लागतंय. धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल. न्यूज 18 लोकमतनं उडता पंजाब हे स्टिंग ऑपरेशन केलं. नशेसाठी नायट्रोसन 10 हे औषध वापरत असल्याचं स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं आणि त्यामधून भयाण वास्तव औरंगाबाद मधला आम्ही समोर आणला. यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासन खडबडून जागे झालंय. अन्न आणि औषध प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, परिवहन विभाग असो आणि औरंगाबाद मेडिकल असोसिएशन यांची एक एकत्रित बैठक बोलवण्यात आली. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली. सगळ्या विभागाचे मिळून टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहेत. नशेच्या गोळ्या थांबवण्याकरता आता युद्ध पातळीवर काम करण्यासाठी हे सगळे एकत्र येणार आहेत.
न्यूज 18 लोकमतने म्हणजेच आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं। नशेबाज वेगवेगळ्या गोष्टींचा वापर नशा करण्यासाठी करतात, पण मनोरुग्णांना जे औषध दिलं जातं ते नायट्रोसन 10 या गोळ्या 600 रुपयाला स्ट्रिप मिळते। या गोळ्या जर एक गोळी घेतली तर एक सलग 10 तासांहून अधिक काळ झोप लागते। अशा 3-3, 4-4 गोळ्या हे नशेबाज घेतात। त्या माध्यमातून म्हणजे मनोरुग्ण जेव्हा व्हायलंट होतो तेव्हा त्याच्यावर उपचार म्हणून ही गोळी दिली जाते। त्यामुळे डॉक्टर तज्ञांनी असंही आम्हाला सांगितलं की हे नायट्रोसन 10 औषध घेतल्यानंतर, ही गोळी घेतल्यानंतर एखादा व्यक्ती व्हायलंट सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्या भरात तो गुन्हा सुद्धा करू शकतो। इतका गंभीर हा प्रकार आहे। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी आहे। न्यूज 18 लोकमतने ती दाखवलेली होती। या बातमीनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली। यावेळी वनमंत्र्यांनी वनसंरक्षकांमार्फत 8 दिवसाच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभेमध्ये दिलं। मात्र दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातोय, कारण यापूर्वीही भ्रष्टाचार उघडकीस आला मात्र दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधीच झाली नाही। कामांवर मजूर नसतानाही बनावट मजूर दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे। जलयुक्त शिवारमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची रिकव्हरी काही वेळ म्हणजे केलेली नाही, त्यांच्या संबंधितवर गुन्हे कुठलेही दाखल केले नाही। आमची मागणी आहे एसीपी मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, एवढी आमची मागणी आहे। जनरल दर वापरायला पाहिजे होते, जिथे खोटे खोटे डॉक्युमेंट बनवले, जो आदिवासी दर त्यांनी दाखवला आणि हा पैसा शासनाचा उकळवला। याच्यानंतर तक्रार झाली, आम्ही जे भ्रष्टाचाराची आम्ही तक्रार केली त्यात तथ्य आढळलं। त्याच्यानंतर रिकव्हरी फक्त त्यांनी 68 लाख रुपयाची जे हे केलं होतं, फक्त 38 लाख रुपयांनी भरणा केलेला आहे। बाकीच्यावर भरणा करून घेतला तर संबंधितावर गुन्हे बी दाखल व्हायला पाहिजे, तसं काही केलं नाही। आदर्श रेड्डी व शिशिओ नाशिक या दोघांनी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे, यांच्यावर कारवाई करावा। एसीपी मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। पुण्यातल्या धानोरीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध झाला। महापालिकेच्या पथकावर दगडफेकीची ही घटना घडली। यावेळी जेसीबीवर दगडफेक करण्यात आली, तर जमावानं अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे। तुफान राडा धानोरीमध्ये झालेला आहे। अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत होतं। या कारवाई दरम्यान स्थानिकांनी जेसीबीवर तर दगडफेक केलीच, पण जे अधिकारी कारवाई करत होते त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली। हा सगळा नेमका काय प्रकार आहे? पुण्यातल्या धानोरीत हा तुफान राडा का झाला? स्थानिकांनी अधिकाऱ्यांना का मारहाण केली? जमावाकडून कर्मचाऱ्यांना ही मारहाण झालेली आहे, ती का झाली? या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पण अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान हा प्रकार घडलाय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, खरं तर अतिक्रमण हटाव म्हणून वारंवार तक्रारी येत असतात, पण अतिक्रमण हटवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण करणं, दगडफेक करणं जेसीबीवर, हा सगळा काय प्रकार आहे? सुवर्ण, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। कळस धानोरी जो परिसर आहे तिथं आज पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईसाठी टीम गेलेली असताना जो जेसीबी नेण्यात आलेलं होतं, या जेसीबी वरती दगडफेक करण्यात आली आणि जे अतिक्रमण निरीक्षक आहेत त्या परिसरातले, ते कारवाईच्या वेळेस तिथे उपस्थित होते, त्यांना सुद्धा या जमावाकडून मारहाण करण्यात आली। जवळपास 30 ते 40 लोकांनी अचानक ही मारहाण जी आहे ती सुरू केली आहे। या सगळ्या प्रकरणाबाबत आता पुणे महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी तातडीने पुणे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि या संदर्भात गुन्हा दाखल करून अत्यंत कठोर कारवाई करावी अशी विनंती त्यांना केली आहे। जे अधिकारी आहेत हे अधिकारी त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आयुक्त तातडीने या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निघालेले आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयुक्तांकडे प्रशासक म्हणून जेव्हापासून अधिकार आलेच तेव्हापासून शहरातले रस्ते हे रिकामे करावे, अतिक्रमण हटवावीत असे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले होते आणि दुकानांच्या समोर जी रिकामी जागा असायला हवी नियमाप्रमाणे त्यावर जर अतिक्रमण झालेलं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत तोडण्यात यावं असे स्पष्ट आदेश आहेत ते आयुक्तांनी दिलेले होते।
त्यामुळे शहरभर अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती जोरात सुरू होती. मात्र या कळस धानुरीच्या प्रकरणामुळे आता अधिकाऱ्यांमध्ये धास्ती बसली. ज्या पद्धतीने या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे, पोलीस बंदोबस्त होता, मात्र नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे उपस्थित असलेले पोलीसही ही मारहाण थांबवू शकले नाहीत. आता सगळे अधिकारी हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा, आणि त्यांनी तिथे जाऊन या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई जी आहे ती सुरू केली. आता यानंतर पोलीस सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करतील, मारहाणीचा गुन्हा दाखल करतील. या सगळ्या प्रकरणात आता किती जणांना अटक करतात पोलीस, काही प्रत्यक्षदर्शी होते का ज्यांनी सांगितलंय की नेमकं काय घडलं, का मारहाण स्थानिकांनी केली? अधिकृत अजून हे आयुक्तांनाही सांगता आलेलं नाही. नेमकं कारण काय हे पोलीस तपासात स्पष्ट होईल असं आयुक्त म्हणालेत. प्रत्यक्षदर्शी नक्की होते. हा व्हिडिओ जो शूट करण्यात आलेला आहे किंवा हे रेकॉर्डिंग जे करण्यात आलंय हे प्रत्यक्षदर्शींकडूनच करण्यात आलेलं आहे. महापालिकेचे इतर काही क्षणासाठी तुला थांबवते, तू असाच सोबत राहा, कारण माधव जगताप अतिक्रमण विरोधी पथक विभागाचे प्रमुख आपल्या सोबत आहेत. माधवजी, आपल्याला कळू शकलंय का की कशामुळे स्थानिकांनी या आपल्या पथकाला मारहाण केली? आता असं कळतंय की हे सगळं पथक पोलीस स्थानकात गेलंय तक्रार नोंदवायला, पण नेमकं काय घडलं? नमस्कार, मी माधव जगताप. हो, बेसिकली या ठिकाणी जी काही कारवाई झालेली आहे ही अनधिकृत ज्या काही टपऱ्या असतील किंवा ज्या ठिकाणी फेरीवाले असतील, ज्यांनी फ्रंट मार्जिन मध्ये काही बांधकामं केलेली आहेत, तर अशांवर ही कारवाई घेण्यात आलेली होती. त्यालाच विरोध म्हणून ही कारवाई त्यांच्याकडून थांबवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे असं दिसून येत आहे. तर त्यामुळे ही कारवाई पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉब जमा होतो, खरं तर अतिक्रमणाची आपली कारवाई पोलीस व्यवस्थेमध्ये होत असते, असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या आपल्या अधिकाऱ्यांवर अक्षरशः चाल करून येत आहेत. याबाबत तपास करण्याचं काम सुरू आहे. आमच्याकडूनही माहिती आम्ही घेत आहोत की असं का घडलेलं आहे, आणि याला एक प्रत्युत्तर म्हणून आम्ही उद्या सकाळी देखील मोठ्या प्रमाणात कारवाईचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. असे प्रकार घडू नयेत हाच नेहमी विषय असतो. प्रत्येकाला नोटीस इश्यू करून प्रत्येकाने अनधिकृत बांधकाम काढावं हेच आमचा एक नेहमी विषय यामध्ये आम्ही समोर ठेवलेला असतो. परंतु त्याला अशा पद्धतीने ज्या संबंधित लोकांकडून असं वर्तन करावं हे योग्य नाहीये. नक्की. धन्यवाद माधव जगताप, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी वैभव पण आपल्या सोबत आहेत. धन्यवाद वैभव, आपण माहिती दिल्याबद्दल. आता आपण बातमी बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकरता महत्त्वाची अशी बातमी. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत नव्हती, झाली नव्हती. मात्र आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी केली जाणार आहे. नियमांचं पालन करून बाबासाहेबांची जयंती साजरी करा अशी परवानगी देण्यात आली आहे. तशी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. असं आहे की आज 14 एप्रिलच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे कार्यक्रम राज्यामध्ये साजरे करायचे आहेत त्याच्या संदर्भात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये गृह विभागाने त्याचबरोबर महानगरपालिकेने आणि सगळ्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. आता याच्या संदर्भामध्ये मिरवणुका काढणे किंवा त्याच्यावर काही निर्बंध घालणे याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. परंतु या बाबतीत राज्य सरकार एक 2-3 दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन काढेल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. 2 आठवड्यांनी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे प्रवीण दरेकरांना अटकेपासूनचं संरक्षण कायम असणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला होता, त्याची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे तोपर्यंत त्यांचं संरक्षण कायम आहे.
सिरियल नंबर 21वर लिस्ट होता, पण कोर्टात वेळ नव्हती आणि PP लोकांना 4:30ला कुठेतरी फेअरवेल पार्टीमध्ये जायचं होतं, त्यामुळे मॅडमनी ॲडजन केला आहे मॅटर. आणि जसं आम्हाला सेशन्स कोर्टाने एंट्रीम प्रोटेक्शन दिलेला, तोच प्रोटेक्शन आता पुढचे 2 आठवडे किंवा जेव्हा लिस्ट होईल मॅटर त्या तारखेपर्यंत तसाच ठेवता आला आहे. अशाच अजून काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपण बघणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये कात्रज भागात भीषण आग लागली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. कात्रजमधील गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दल दाखल झालेला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ही काही मोबाईल दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. लांबून घेतलेली ही दृश्य आहेत, पण आग भडकलेली मात्र आपण या दृश्यांमध्ये बघतोय. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया. वैभव, काय अधिक माहिती? सुवर्णा, जी माहिती आहे ते गंधर्व लॉन्स आहे कात्रज जवळ, तिथं ही आग लागली आणि सिलेंडरचे ब्लास्ट होत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी गेल्यात. अत्यंत मोठी आग आहे असं सांगण्यात येते. डोंगरावर जी वस्ती आहे या वस्तीमध्ये ही आग लागलेली असल्यामुळे फायर ब्रिगेडला सुद्धा तिथं जायला काही अडचणी आहे. त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवणं हे मोठं आव्हान असणार आहे. नेमकं कारण काय आहे, ही आग कशामुळे लागली किंवा काय याबाबतची माहिती मिळू शकत नाहीये. मात्र अत्यंत दाट लोकवस्तीचा हा सगळा परिसर आहे आणि शेजारी खेटून घरं असल्यामुळे आपण व्हिज्युअलमध्ये बघू शकतोय सिलेंडर फुटल्यानंतर कशा पद्धतीनं जोरात आगीचा भडका जो आहे तो आकाशामध्ये दिसतोय. जवळपास 2 किलोमीटर दुरून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती आग दिसते. त्यावरून प्रत्यक्ष घटनास्थळी काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. नक्की, पण आजूबाजूला रेसिडेन्शियल झोन पण दिसतोय. खूप मोठ्या प्रमाणात घरांची दाटीवाटी, इमारतींची दाटीवाटी दिसते. त्यामुळेच हे संकट जे आहे ते मोठं आहे असं म्हणावं लागेल. अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा लोकवस्तीचा परिसर आहे. नेमकं आगीचं कारण काय, आग किती मोठ्या क्षमतेने भडकते याबाबत ही अत्यंत ताजी माहिती आहे. आता काही मिनिटांपूर्वी ही माहिती समोर आली. म्हणजे प्राथमिक माहिती आहे. आणखी डिटेल्स आहेत ते डिटेल्स येणं बाकी आहेत. सुवर्णा, नक्की. वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया. ही दृश्य पुण्यातल्या कात्रज भागातली आहेत. आगडोम उसळलेला आहे. आधी तर असं कळत होतं, काही क्षणापूर्वी असं कळत होतं की एका सिलेंडरचा स्फोट झालाय, पण एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत आहेत. त्यामुळे परिस्थिती तिथली काय आहे हे प्राथमिक माहितीवरून समोर येणार नाही. अजून थोडा वेळ जावा लागेल. पण अग्निशमन दल मात्र घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू झालंय. नेमका हा प्रकार काय आहे? सिलेंडरचे स्फोट का होत आहेत? गंधर्व लॉन्स जवळ हे स्फोट होत आहेत, तर आजूबाजूची काय परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये, वेळामध्ये कळेल. मात्र रेसिडेन्शियल झोन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रहिवासी भाग आहे. त्यामुळे आजूबाजूच्यांना सुरक्षित ते आहेत का नाही हे आधी बघणं, जिथे हे स्फोट होत आहेत तिथून लोकांना रेस्क्यू करणं, अशी सगळी प्राथमिकता असणार आहे. पण गंधर्व लॉन्सच्या बाजूला हे स्फोट होत आहेत असं कळतंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत अशी माहिती मिळतेय. अचानक ब्रेक लावल्यामुळे 2 गाड्यांची टक्कर झाली आणि किरकोळ अपघात झालाय. यामध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे. कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांच्या गाड्यांच्या म्हणजे त्यांच्या ताफ्यातल्या 2 गाड्यांमध्येच टक्कर झाली आहे. कुणालाही दुखापत झालेली नाही. आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. मात्र एका गाडीचं नुकसान झालेलं आहे. एका गाडीने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे दुसरी गाडी येऊन त्या पहिल्या गाडीवर आदळली अशी माहिती मिळतेय. पण पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आदित्य ठाकरे सुखरूप आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही, ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या ताफ्यातल्या 2 गाड्यांना अपघात झालेला आहे. एका गाडीनं ब्रेक लावला, दुसरी गाडी येऊन त्या पहिल्या गाडीवर आदळली, त्यामुळे गाडीचं नुकसान झालेलं आहे. पण बाकी कुणाला काहीही दुखापत झालेली नाही.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ही घटना घडली आहे. त्यांच्याच दौऱ्यासंदर्भातल्या बातमीचा पुढचा अंक आपण बघू की नाणार रिफायनरी संदर्भात मोठी बातमी समोर येते आहे. नाणार रिफायनरी संदर्भात काही नागरिकांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी दोन्ही बाजूंनी निवेदन आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला सुद्धा भेटणार आहेत. म्हणजे विरोध करणारा एक भाग आणि ज्यांना रिफायनरी हवी आहे तो एक गट, अशा दोन्ही गटांची भेट, दोन्ही बाजू ते ऐकून घेणार आहेत असं कळतंय. त्यांचा विरोध आहे. एक भूमिका स्पष्ट आहे जी नाणारच्या समर्थनार्थ आहे आणि दुसरी भूमिका नाणारला विरोधाची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचं म्हणणं मी ऐकून घेणार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. त्याचबरोबर कंपनीशी पण आपण चर्चा करणार आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेलं आहे कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर हलवलेलं आहे. जिथे आता प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असतं आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे त्यांचे कसे मिळतील त्यांना न्याय हक्क हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूनी शिष्टमंडळ मला भेटणार आहेत, त्या दोघांशी चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन. खरं म्हटलं तर माझं गेले 6-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ. सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजपची काळी जादू चालणार नाही असं म्हणत नाना पटोले यांनी टोलाही लगावलाय. तसंच राज्यातील आघाडीची सत्ता 5 वर्ष टिकेल असा विश्वासही नाना पटोलेंनी व्यक्त केला. अनेकदा उदाहरणं दिली की काँग्रेस बाप आहे, बाप राहील. त्यांनी या चिल्लरबाजी गोष्टी सोडून द्या. काँग्रेस हे कोणाच्या बिनबुल्या मेहमान नाही. काँग्रेसनीच हा देश स्वातंत्र्याला मिळवून दिला आणि काँग्रेसनीच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरोश्यावर ते स्वतः मोठे झाले, त्या काँग्रेसला आज ते बोलत असतील तर ही त्यांची नादानी आहे. बाहेरची बसलेली लोक जे सत्तेचे पिपासू आहेत, पहाटेची सरकार गेल्यानंतर आज त्यांची जी तडफड चाललेली आहे, त्या तडफडेचा हा सरकारमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण यांच्या या अशा काळ्या जादूचा फरक, ही काळी जादू म्हणू आपण, कारण की काळी नजर आहे त्यांची सत्ता गेल्यापासून, म्हणून ह्या काळ्या जादूचा काही फरक पडणार नाही. हे सरकार 5 वर्ष चालेल. भाजपचे नेते सदाभाऊ खोत यानं त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही टीकेची संधी सोडत नाहीत. अलीकडेच त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पण मुळात सदाभाऊ खोत यांची आमदारकीची टर्म संपलेली आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे. त्यांना पुन्हा आमदारकी पाहिजे आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात काही उद्घाटनांचे कार्यक्रम पार पडले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सदाभाऊची टर्म आता आमदारकीची संपलेली आहे आणि महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने काम करते आहे त्यामुळं थोडे ते अस्वस्थ झालेले आहेत. आता पुढे आमदारकी पाहिजे. मला तर असं वाटते सदाभाऊच्याच आग लागली असावी. कुठला शब्द आहे ते मी मला काही चॅनल समोर म्हणायचं नाही, पण आदरणीय पवार साहेबांवर बोलताना आपण एवढ्या मोठ्या महासूर्यासमोर बोलतो आहोत. शेवटी तिकडं जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते, एवढं ज्ञान सदाभाऊंना असावं. मात्र सदाभाऊंना पुढची आमदारकी टिकवायची आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच त्याचे राजकीय पडसाद आता राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये उमटायला लागले.
भाजपच्या प्रचारासाठी राज्यभरातून 3 लाख कार्यकर्ते येतील असं वक्तव्य 2 दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय. 3 लाख लोक इथं लढाई करायला येणार आहेत का, त्यापेक्षा त्यांना युक्रेनला पाठवा असा खोचक टोला मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. इतकंच नाही तर कोल्हापूरचा इगो दुखावून कोणी प्रचार करणार असेल तर जनता त्याला भीक घालणार नाही असा देखील दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला. त्या नवाब मलिकच्या दाऊदची लिंक आहेत, ज्या नवाब मलिकनी हसीना पारकरला पैसे दिले आणि त्या पैशाचा दाऊदने वापर करून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले. असंख्य आपली भारतीय माणसं त्यात मारली गेली आणि कोर्टच्या आदेशाप्रमाणे ते आज तुरुंगात आहेत. ज्या नवाब मलिकनी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणा द्यायला नकार दिला, त्यांना घोषणा करायला लाज वाटत होती का, त्यांनी हात वर करायला लाज वाटत होती का ह्यांना? अशा नवाब मलिकच्या पाठिंब्यासाठी मंत्री महोदय आपण अख्खं कोल्हापूर शहरामध्ये फिरला. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की 3 लाख लोक आम्ही आणणार आहे प्रचाराला. मला वाटतं आमच्या डोळेगावला याच्यात काय म्हणजे हा एक कोल्हापूर शहराचा अपमान आहे. म्हणजे 3 लाख मतदान जे आहे तर 3 लाख लोक निवडून करणार काय? त्यापेक्षा युक्रेनला गेलेलं बरं का, वेदांच्या बिचाराला मदत तरी होईल. म्हणजे कोल्हापूर शहराचा युगो दुखावून जर प्रचार करणार असतील तर कोल्हापूरची जनता ही भीक घालणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बंगल्याविरोधातील कारवाईचा आदेश मागे घेण्यात आलेला आहे. आदेश बंगल्यावरील कारवाई रद्द करण्यात आलेली आहे, ती होणार नाही, कारवाई करू नका असं सांगण्यात आलेलं आहे. महाधिवक्त्यांनी कोर्टात स्पष्टीकरण दिलंय. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली आहे. राणेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये बंगल्याविरोधातली कारवाई मागे घेत असल्याचं राज्य सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नारायण राणेंच्या आदेश बंगल्यावर कारवाई होणार नाही. महाधिवक्त्यांनी या संदर्भात कोर्टात स्पष्टीकरण दिलेलं आहे. राणेंच्या बंगल्यावर आता कारवाई होणार नाही. आदेश या बंगल्याच्या 5व्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलंय असं सांगत 15 दिवसात हे बांधकाम तोडा अन्यथा आम्ही तोडतो अशी नोटीस मुंबई महापालिकेने दिलेली होती. त्या विरोधात नारायण राणे आणि कुटुंबीय कोर्टात गेलेले होते, त्याविषयीची ही बातमी आहे. राज्यातील वीज कर्मचारी 2 दिवसाच्या देशव्यापी संपावर आहेत. यावर भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. तर महावितरणचं खासगीकरण होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी घोषित करावं असं बोंडे म्हणालेत. महाराष्ट्रामध्ये या वीज महामंडळाचं खाजगीकरण होऊ नये आणि ती मागणी अतिशय रास्त आहे. कारण की वीज पुरवणं ती शेतकऱ्यांना स्वस्त दरात पुरवणं, मागासलेल्या भागामध्ये उद्योगांना कमी दरामध्ये पुरवणं हे खरं जर पाहिलं तर शासनाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं महावितरणचे कर्मचारी, महाऊर्जाचे कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या संप पाठीमागे घेण्याकरता शासनाने ताबडतोब पाऊल उचललं पाहिजे. मुंबई मेट्रो 1च्या 11 मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. वर्सोवा ते घाटकोपर लाईन दरम्यानची स्थानकातली आणि यार्डातली मलनिस्सारण वाहिनी बंद करून पाणी कापण्याचा इशाराही मुंबई महापालिकेने दिलाय. 2500 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यानं महापालिकेनं ही नोटीस धाडली आहे. दोन्ही बाजूंसह राज्य सरकारलाही 2 आठवड्यांमध्ये सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. त्याचप्रमाणे पुढील सुनावणीपर्यंत पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण वाहिनी सुरूच ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. मेट्रो ही रेल्वे सेवेचाच भाग असून रेल्वेला जर यातून सूट आहे मग मेट्रोला का नाही असा सवाल मेट्रो 1नं केला आहे. तर मेट्रो 1 ही खासगी कंपनीमार्फत सुरू असल्यानं त्यांना कोणतीही सवलत देण्याचा सवालच नाही असा दावा पालिकेनं केलेला आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिन
मध्ये स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संदर्भातली. शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेलाय. नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मांडण्यात आलाय. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला रोखता येईल. सगळे प्रादेशिक पक्ष पवारांचं नेतृत्व स्वीकारतील अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर शरद पवार यांना यूपी अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, या आधी सुद्धा शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारावं अशा संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. आजच्या या बैठकी संदर्भात, बातमी संदर्भात काय सांगाल? सुवर्ण, राजधानी दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मेहबूब शेख हे जे त्यांचे कार्याध्यक्ष आहेत, महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष, त्यांनी हा प्रस्ताव मांडलाय. त्यांनी म्हटलं आहे की जर भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत असेल, शरद पवार सारखं कणखर नेतृत्व असावं आणि सर्व प्रादेशिक शरद पवार नेतृत्व मानण्यात यावं आणि या संदर्भात जर बघितलं, जर झालं आणि जर संयुक्त पुरोगामी युपीए असं संबोधलं जातं, त्या युपीएचं अध्यक्षपद केलं तर एक मोठा बदल होऊ शकतो. त्यांनी मांडला आणि राष्ट्रकार्य या प्रस्तावाला याचा असा होता कुठेतरी नक्की. पण प्रशांत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला. व्यतिरिक्त जे इतर पक्ष आहेत, यूपीए मधले इतर पक्ष, काँग्रेस सकट इतर पक्षांचं यावर काय म्हणणं असेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूया. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता, पण अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा प्रस्ताव मांडला गेला की शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारावं. तसा प्रस्ताव मांडला तो यासाठी कारण तेच भाजपच्या विजय रथाला रोखू शकतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झालाय. प्रशांत, काँग्रेस सकट इतर जे पक्ष आहेत जे यूपीए मध्ये सामील आहेत त्या पक्षांचा सुद्धा विचार यावर घ्यावा लागेल, याच्याविषयी काय सांगाल? महत्वाचं म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त जे पक्ष आहेत, जे खास करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे, अशा सर्व पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न कुठेतरी ममता बॅनर्जी करत आहे. ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात शरद पवार यांना देखील पत्र लिहिलं आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारचं पत्र मिळालेलं नाही आणि या संदर्भात एक निश्चितपणे दिल्लीत किंवा मुंबईत या संदर्भात बैठक देखील आयोजित होण्याची शक्यता आहे. त्याचा अर्थ असा होतो की कुठेतरी शरद पवारांनी या प्रकारचे प्रयत्न सुरू केलेले आहे. आपल्याला माहित असेल की देशातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील राज्य आहे. नक्की प्रशांत, तुर्तास धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. आपला अजूनही आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई आपल्या सोबत आहेत. दलवाई सर, तुम्ही यावर काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी होती जिथे हा प्रस्ताव मांडला गेला की यूपीएचं अध्यक्षपद शरद पवारांनी स्वीकारावं. आपण काय सांगाल? असं आहे, काँग्रेसला टाळून या संबंधामध्ये सगळे विरोधी पक्षाची एकजूट ही होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिरियसली, अतिशय गंभीरपणे आत्ताच्या फॅसिस्ट रूलच्या विरोधामध्ये लढाई करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि काँग्रेस सकट आलं पाहिजे. आणि त्या सगळ्यांमध्ये काँग्रेस पक्ष निश्चितच मोठा आहे आणि सर्व राज्यांमध्ये आहे हे लक्षात घेऊन त्या संबंधातला निर्णय व्हायला पाहिजे असं आहे. आणि हे जरी ममता बॅनर्जी काही म्हणत असल्या तरी मला मुळीच असं वाटत नाही की शरद पवार याला कबूल होतील, कारण शरद पवारांना याची कल्पना आहे आणि शरद पवार हे ऍक्च्युअल राजकारणी आहेत. त्यामुळे ते पण पवारांना काँग्रेसचा विरोध आहे दलवाई सर. पवारांना काँग्रेसचा विरोध आहे. पवारांना काँग्रेसचा विरोध नाही आहे. ज्या पद्धतीने चाललंय त्याला आमचा विरोध आहे. पवार स्वतःच हे कबूल करणार नाही, ते लक्षात घ्या. त्यांना माहिती आहे की काँग्रेसला टाळून काय करता येणार नाही. नक्की. दलवाई सर, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, बोललात त्याबद्दल.
महत्त्वाची ही बातमी होती. येत्या काळात UPAच्या एकत्रीकरणासंदर्भात काय घडामोडी घडतात आणि अध्यक्षपद कुणाकडे जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बुलेटिनमध्ये संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.